आज मी इथे कॅफे स्टाईल मस्त अशी कॉफी घरच्या घरी बनवते, तेही अगारोच्या या कॉफी मशीनमध्ये. अगदी प्रीमियम याची क्वालिटी आहे. याच्या पाठीमागे हे वॉटर कंटेनर आहे, हे भरून घ्यायचं. आता इथे मी बटन ऑन केलं, याचं योग्य ते टेम्परेचर सेट होईपर्यंत लाईट ब्लिंक होते. यासाठी आपल्याला एस्प्रेसो ग्राउंड कॉफी वापरायची आहे. 1 चमचा यामध्ये घातली आणि या टॅम्परने आपल्याला हलकंसं टॅम्प करून घ्यायचं आहे आणि हे यामध्ये आपल्याला फिट करून घ्यायचं आहे. याचा जो हँडल आहे तो अगदी या ग्रीन लाईटच्या समोर असला पाहिजे. आता याचं योग्य ते टेम्परेचर सेट झालं की ग्रीन लाईट ब्लिंक व्हायची थांबते. इथे आता कप ठेवायचं आणि हे बटन प्रेस करायचं. मस्त अशी कॅफे स्टाईल आपली ब्लॅक कॉफी तयार झाली आहे. यामध्ये तुम्हाला साखर हवी असेल तर कपमध्ये अगोदर साखर घालून घ्यायची. हे बटन बंद करायचं म्हणजे कॉफी पडायची थांबते. कॉफीचं पाणी या वॉटर ड्रिपिंग ट्रेमध्ये पडतं. हे इझिली आपण क्लीन करू शकतो. हे पूर्ण भरलं की हा जो वॉटर लेवल इंडिकेटर आहे तो वरती येतो, म्हणजे हे भांडं आपण रिकामं करून घ्यायचं, क्लीन करून घ्यायचंय. कॅफे स्टाईल कॅपेचिनो कॉफी बनवण्यासाठी इथे आधी मी ब्लॅक कॉफी बनवून घेतली आणि त्याच्या खालचं बटन आहे ते मिल्क फ्रॉदिंगसाठी मी इथे प्रेस केलं. आधीसारखंच लाईट ब्लिंक होतीये. त्याचे योग्य ते टेम्परेचर सेट झाल्यानंतर लाईट ब्लिंक व्हायची थांबते. एका खोलगट भांड्यामध्ये दूध घ्यायचं, त्यामध्ये हा फ्रॉदिंग नॉझल घालून घ्यायचा आणि साईडला जे बटन दिलंय त्याने या स्टीमचा जो फ्लो आहे तो तुम्ही कमी जास्ती करू शकता. अशा पद्धतीने हे मिल्क फ्रॉदिंग आपल्याला करून घ्यायचं आहे. हा जो नॉझल आहे तो गरम आहे, त्यामुळे एका कापडाने अशा पद्धतीने पुसून घ्यायचं आहे. फ्रॉदिंग केलेलं दूध यामध्ये घालायचं आहे. मस्त अशी कॅफे स्टाईल कॅपेचिनो कॉफी तयार आहे घरच्या घरी. कशी वाटली कमेंट करून सांगा. आवडली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. धन्यवाद.